आपल्या भारत देशामध्ये असे अनेक पापी लोक आहेत की त्यांच्याकडे भरमसाठ पैसा आहे, धनसंपत्ती, गाड्या, बंगलं, सगळी सुविधा आहेत त्यांच्याकडं. आणि हा सगळा पैसा या पापी लोकांनी दुसऱ्याला लुबाडून किंवा राजकीय क्षेत्रामध्ये असल्यावर भ्रष्टाचार करून किंवा एखाद्या कामात असल्यानंतर किंवा एखाद्या व्यवसायात असल्यानंतर भ्रष्टाचार करून हा पैसा कमवलेला असतो. किंवा अशी लोक आहेत की दुसऱ्याला लुबाडून धनसंपत्ती कमवलेली असते. आणि ही लोक आज मजेमध्ये राहतात, एकदम सगळा सुख त्यांना त्या ठिकाणी मिळतं आणि अगदी आनंदात राहतात. आणि हा जो प्रश्न आहे तो सामान्य लोकांना पडतो की अशी पापी लोक देवाचं सुद्धा बघा नाव घेत नाहीत, दान तर करणं बाजूला, परंतु देवाचंही नाव घेत नाही. मग ही लोक सुखी का बरं? लक्ष्मी माता यांना प्रसन्न का पापी लोकांना? हा प्रश्न तुम्हा मला आज पडत आहे. अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मला कमेंट आल्या की पापी लोक सुखी का? देव आहे ना, मग पापी लोक सुखी का? तर मित्रांनो, हाच प्रश्न ज्यांनी हा अखंड विश्व निर्माण केलं, देवी देवतांचे बी मालक कैलासावरती राहतात, भगवान शिवशंकर, आणि भगवान शिवशंकरांची पत्नी जी आहे अधिमाया शक्ती माता पार्वतीला पडला होता की या पृथ्वी तलावर म्हणजे मृत्यू लोकामध्ये पापी लोक सुखी का? आणि लक्ष्मी माता का प्रसन्न आहे पापी लोकांना? आणि मित्रांनो, त्या बाबतीतच सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत. भगवान शिवशंकराने सांगितलेली कथा आहे हो. आणि याच्या कथेमधून जे उत्तर मिळणार आहे आपल्याला की पापी लोकांना लक्ष्मी माता प्रसन्न, त्यासाठी व्हिडिओ आमचा हा शेवटपर्यंत आपण ऐका, समाधान होईल आपल्या प्रश्नाचं. आणि शेवटी आम्हाला कमेंट ओम नमः शिवाय अशी कमेंट जरूर करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा. तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, कैलासावरती भगवान शिवशंकर आणि माता पार्वती विचार विनिमय करत होते. आणि एके दिवशी माता पार्वतीनं महादेवांना प्रश्न विचारला की हे स्वामी, या मृत्यू लोकामध्ये म्हणजेच पृथ्वीवरती जी पापी लोक आहेत त्यांना लक्ष्मी का बरं प्रसन्न आहे? एवढी ही पापी लोक राक्षसी वृत्तीची आहेत की गोरगरिबांचं धन हिल्लू पाडतात लोक, त्यांच्या वाट्याचं खात्यात ताटातलं घेऊन भ्रष्टाचार करून. मी ही लोक सुखी का? लक्ष्मी का प्रसन्न आहे यांच्या घरामध्ये? देवा, तुम्ही मला उत्तर द्यायचं. महादेवांनी त्या ठिकाणी सांगितलं की हे पार्वती, या मृत्यू लोकामध्ये पापी लोक सुखी का आणि काय लक्ष्मी यांच्या? हे सगळं जाणण्यासाठी एक मी सुंदर तुला कथा सांगतो. आणि ही कथा ऐकण्यासाठी आपल्याला मृत्यू लोकाचा फेरा करावा लागेल, म्हणजे पृथ्वीवरती. माता पार्वतीने स्मित हास्य केलं, स्वामी चला आपण जाऊया, उशीर नको. अखंड या पृथ्वीचं भ्रमण करण्यासाठी या मृत्यू लोकामध्ये म्हणजे भगवान शिवशंकराने माता पार्वती एका ब्राह्मणाचं रूप घेतलं, माणसाच्या रूपामध्ये या पृथ्वीवरती आले. पृथ्वीचं भ्रमण चालू होतं, लक्षात घ्या, चालत भ्रमण चालू होतं. घनदाट असणारं जंगल लागलं, अंधार पडलेला होता आणि भगवान शिवशंकराच्या पायाला ठेस लागली हो. एक झाड त्या ठिकाणी उन्मळून पडलेलं होतं बाजूला आणि त्या झाडाचं खोड मातीपासून वर आलेलं होतं. भगवंताला ठेस लागली. महादेव पुढे पडले बघा ठेस लागून, कारण अखंड विश्वाचा मालक पडू शकत नाही. लक्षात घ्या, या ठिकाणी मानवी रूपात आहेत. आणि ठेस लागल्याबरोबर महादेवांच्या बोटातून रक्त वाहू लागलं. माता पार्वतीनं त्या ठिकाणी आपल्या साडीचा तो पदर फाडला आणि पदर फाडून महादेवांच्या पायाला बांधला. देवा, हे विश्व निर्माण केले, जीव जंतू किडा सगळा निसर्ग निर्माण करणे आपण आहात आणि आपल्याला या झाडाने पाडावं. देवा, याला शाप द्या तुम्ही. आता असं म्हणल्यानंतर माता पार्वतीला वाटलं की महादेव या ठिकाणी शाप देतील. आणि देवादेव महादेवांनी त्या ठिकाणी बघा झाडाला काय दिलंय शाप. आणि झाडाला सांगितलं, अरे हे झाडा, तू एवढा मोठा होशील, घनदाट जंगलामध्ये सगळ्यात तू उंच असतील, सगळ्यात तू मोठा असशील, बलवान असशील, असा त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी बघा झाडाला सांगितलं. पडले तरी सुद्धा माता पार्वतीनं त्या ठिकाणी महादेवांना विचारलं, देवा असं कसं काय? ह्या झाडाच्या खोडामुळं तुम्ही पडला आणि तुम्ही त्याला तर उलट चांगलंच सांगितलं की मोठा हो. म्हणले पार्वती, थोडासा दम काढतो, थोड्याच काळामध्ये तुला समजल की मी या झाडाला असं का बोल. संपूर्ण या पृथ्वीचं भ्रमण करून माता पार्वती आणि भगवान शिवशंकर कैलासावरती आले. दिवसामागून दिवस चालले होते. माता पार्वती त्या ठिकाणी भगवान शिवशंकराला म्हणत होती, स्वामी, माझ्या प्रश्नाचं मला उत्तर अजून मिळालं नाही की या पृथ्वी तलावर पापी लोक आहेत, ते सुखी आहेत आणि लक्ष्मी माता त्या ठिकाणी त्यांना प्रसन्न आहे का बरं? भ्रमण तर करून आलो पण मला उत्तर मिळालं नाही. भगवान शिवशंकराने त्या ठिकाणी सांगितलं की हे पार्वती, फक्त थोडे दिवस थांब, आपण परत भ्रमणासाठी या पृथ्वीवरती जाणार आहोत, त्यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल. देवादेव महादेवांनी सांगितल्याप्रमाणे
जे उन्मळून पडलेलं झाड होतं, त्याचं खोड होतं, त्या खोडाला पालवी फुटली आणि काही दिवसामध्ये भगवान शिवशंकराच्या सांगण्यानुसार भव्य असा हा वृक्ष जंगलामध्ये झाले बघा, अतिशय भव्य, की जंगलामध्ये त्याची सगळ्यात उंची जास्त होती, मोठमोठ्या फांद्या, फार मोठं झाड झालं. काही दिवसानंतर लक्षात घ्या, त्या झाडाला एवढा गर्व झालेला होता की पशु पक्षी सुद्धा झाडावर बसत नव्हते बघा, झाड फांद्या हलायच्या, एवढं गर्विष्ठ झाड झालं. उन्हाळ्यामध्ये माणसं झाडाच्या खाली बसली तर त्याला पाला राहत नव्हता, गळून पडायचं, हलायचं झाड मताने. एवढं हे झाड गर्विष्ठ झालं होतं की माझ्यासारखा मीच कुणाला मानायलाच तयार नव्हतं. थोडे दिवस निघून गेले, अवकाळी पाऊस, भयंकर असं वारं कावधान आलं. या जंगलामध्ये असणारी झाडं जी बाकीची होती मिळून मिसळून राहत होती. आता हे जे झाड होतं ते बघा कोणालाच ऐकत नव्हतं. म्हणजे गर्व होता याला आपल्या ताकदीचा, भव्यपणाचा. भयंकर असं वादळ आलं आणि या वादळानं झाड ते उन्मळून पडलं. असं उन्मळून पडलं की मित्रांनो, त्याचं सोटमूळ आहे, ते सोटमूळ सुद्धा वर निघालं बघा. आपण शेतकरी असताल तर आपल्याला नक्की माहीत असेल हे सोटमूळ. काहीच नामो निशाण राहिलं नाही, झाड उलटून बाजूला पडलं. आणि त्याच वेळेला भगवान शिवशंकर आणि माता पार्वती या पृथ्वीचं भ्रमण करण्यासाठी निघाले. ते बघा आले जंगलातून. ज्या जागेवरती भगवंताला ठेस लागली होती, महादेवांना त्या ठिकाणी आले तर ते झाड उन्मळून पडलेलं होतं. माता पार्वती त्या ठिकाणी म्हणाली, स्वामी, अहो याच ठिकाणी तुम्हाला ठेस लागली होती आणि याच खोडाला तुम्ही सांगितलेलं होतं, वरदान दिलेलं होतं की भव्य असं तू बनशील. या जंगलामध्ये हे झाड ताज उन्मळून पडले. त्यावेळी महादेवांनी सांगितलं की हे पार्वती, जी माणसं दुसऱ्याचं धन लुबडतात आणि कुणाच्याही उपयोगाला पडत नाहीत, गोरगरिबांना, की जे देवालाही मानत नाहीत, संपत्तीला देव मानतात, अशा माणसांचा शेवट जर व्हायचा असेल तर तो मी करतो. आणि माता लक्ष्मी, म्हणजे लक्षात ठेवा ही माया आहे सगळी, या मायेमध्ये आम्ही त्यांना गुरफटवतो. यांचा शेवट होण्यासाठीच आम्ही त्यांना धनसंपत्ती देतो. त्यांचा शेवट असा होतो की जसा या झाड उन्मळून पडलं की त्याचं नामोनिशाण सुद्धा राहत नाही, तसं या अशा व्यक्तींचं होतं, या पापी लोकांचं. फक्त वेळ असते, ती वेळ आल्यानंतर क्षणार्धात जी संपत्ती त्यांनी करोडो रुपये कमवली, ती संपत्तीतलं एक घास सुद्धा त्यांना खाता येणार नाही. क्षणार्धात आम्ही त्यांना घेऊन जातो. इतकं हाल होतं या लोकांचं की हा पैसा खाता सुद्धा येत नाही. ही भ्रष्टाचारानं जमा केलेली संपत्ती. भगवंत सांगतायत या ठिकाणी, भव्य झाड झालं, परंतु या झाडानं कधीही पशुपक्ष्यांना बसून दिलं नव्हतं. पावसाचं दिवस असलं, पशुपक्षी बसले तरी झाड हलत होतं. स्वतःचा आपला उपयोग गोरगरिबांना कधी या झाडानं केलेला नव्हता. उन्हाळ्याचं दिवस आलं त्याला पानं राहत नव्हती, गळून पडायचे, हलायचं झाड. देवादेव महादेवाने सांगितले की जो व्यक्ती दुसऱ्याच्या उपयोग कधीच पडत नाही, दुसऱ्याची धनसंपत्ती लुबाडतो, ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, केवळ स्वार्थ, माझंच पोट भरलं पाहिजे, माझ्यापेक्षा मोठा कुणी झाला नाही पाहिजे, अहंकार, नम्रता अजिबात नसते, त्याचा शेवट या झाडाप्रमाणे होणार. उन्मळून पडणार ते झाड, फक्त वेळ आल्यानंतर. देवादेव महादेव आणि माता पार्वती परत कैलासावरती गेले. अखंड विश्वाचे मालक, सृष्टी निर्माण करणारे आणि सृष्टीचं शेवट महादेव आहेत सगळे. ब्रह्म विष्णू महेश तिन्ही ताकद एकच आहे बघा. महादेवांनी आपल्याला सांगितले बघा की मनामध्ये शंका धरू नका. जी भगवंताची भक्ती करतात, प्रामाणिकपणे जीवन जगतात, त्यांचा आश्रय स्वतः महादेव म्हणले मी होतो. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो की लाखो करोडो रुपये जरी कमवले, शेकडो एकर जमीन जरी कमवली, तर जाताना एक फुटभर जमीन सुद्धा कोणी घेऊन जाऊ शकत नाही, किंवा बँकेतला एखादा लाखभर रुपये कोणी घेऊन जाऊ शकत नाही. जाते का कोण? तुमच्या माझ्या समोर असे अनेक आपले आजी आजोबा, म्हणजे सर्व पिढ्या आपल्या निघून गेल्या, परंतु कुणी काही घेऊन गेले का? नाही, कारण आपण या ठिकाणी सगळेजण मायेमध्ये आहोत. पैसा जमा करणं, लक्षात घ्या, हा मृत्यूचा शेवट आहे. स्वतः महादेवांनी सांगितले की जो भ्रष्टाचार करून, दुसऱ्याला लुबाडून, दुसऱ्याला त्रास देऊन, दुसऱ्याचा शिव्या शाप घेऊन, फसवून जी धनसंपत्ती जमा करतो ना, तो व्यक्ती मृत्यूकडे त्याची वाटचाल असते. हे वाक्य माझं नाही, महादेवांचं वाक्य आहे बघा. फक्त वेळ येऊ द्या, उन्मळून पडणार ते. भयान असा आजार होणार की पैसा खाता सुद्धा येणार नाही बघा, बँकेत ठेवलेला बॅलन्स. तर मित्रांनो, भगवंताच्या भक्तीत लीन होऊन जा आणि समाधानानं जीवन जगा. या पृथ्वीतलावरील जी पापी लोक आहेत, का लक्ष्मी माता त्यांच्याकडे, याचं उत्तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालं असेल. भगवंताचे हे शब्द आहेत. शेवटी आम्हाला कमेंट ओम नमः शिवाय अशी कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.